नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापौरांनी स्वीकारला पदभार. पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांना दिलं पत्र. आणि पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासावर भर देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या शर्मिला पिंपळकर यांची महापौर तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा पाटील यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली होती. आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पदभार स्वीकारला. यावेळेला महापालिका आयुक्त सौरभराव उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमहापौर कृष्णा पाटील, शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांचंही स्वागत करून त्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळेला शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. ठाण्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आलं. पालिका पत्रकार कक्षातील पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांच्यामार्फत हे निवेदन सादर करण्यात आलं. यावेळेला मनोज देवकर, अमोल पवार, सुरेश साळवे, प्रज्ञा म्हात्रे इत्यादी पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांच्या कामकाजाशी संबंधित विविध प्रलंबित आणि महत्त्वाच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे पत्र तातडीनं तयार करून सादर करण्यात आलं. पत्र तातडीनं तयार करण्यात आल्यानं काही ठराविक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या त्यावर घेण्यात आल्या असल्या तरी मांडण्यात आलेल्या मागण्या या सर्व पत्रकारांच्या हिताच्या आणि विधायक स्वरूपाच्या असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदनाची दखल घेत त्यावर सही आणि आदेश देत सदर पत्र आयुक्त राव यांच्याकडे कार्यवाहीसाठी सुपूर्द केलं. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्व पत्रकारांनी एकजुटीनं पाठपुरावा करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय. ही मागणी सर्व पत्रकारांची असून त्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. जिल्हा नियोजन समितीचा 100% निधी खर्च करून पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासावर भर देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत दिले. यावेळेला आमदार सर्वश्री किसन कथोरे, शांताराम मोरे, नरेंद्र मेहता, महेश चौगुले, रईस शेख, निरंजन डावखरे, सुलभा गायकवाड, नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 26 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देऊन अनुपालन अहवाल मान्य केला. सन 2025-26 जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपाययोजना आणि अनुसूचित जाती उपाययोजनेचा मंजूर नियत व्ययाचा आढावा घेऊन 31 मार्च 2026च्या अगोदर 100% खर्च झाला पाहिजे असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत. सन 2026-27च्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देऊन पुढील आर्थिक वर्षात मंजूर नियत व्यय शेवटपर्यंत शिल्लक न ठेवता अगोदरच खर्च झाला पाहिजे. सर्व यंत्रणांनी तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी वेळेत मिळेल याची दक्षता घ्यावी. सर्व विकास कामं गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजेत. भटक्या प्राण्यांसाठी शेल्टर उभारण्याचेही निर्देश महानगरपालिकांना दिलेत. पावसाळ्यापूर्वीची कामं सर्व यंत्रणांनी पूर्ण करावीत. नागरिकांची गैरसोय होऊ नये. शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत करता येईल. सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे. वाहतूक नियोजन, आरोग्य यंत्रणा अलर्ट राहिल्या पाहिजेत. धोकादायक इमारतींमधील लोकांसाठी क्लस्टरसाठी सूचना दिल्यात. रेल्वेवरील ताण करण्यासाठी मेट्रोचं जाळं तयार करण्यात येत आहे, त्यामुळे ट्रॅफिक कमी होईल. बायपास रस्त्याचं काम सुरू आहे. ते पुढे म्हणाले की जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासासाठी भर दिला जाणार आहे. पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडी, रस्ते सुरक्षा, IT पार्क, MIDC, आरोग्य आणि शिक्षण, जिल्हा रुग्णालय, नाविन्यपूर्ण उपक्रम या बाबींचा त्यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. लोकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत असंही त्यांनी यावेळेला सांगितलं. त्याचबरोबर या ठिकाणी मगाशी मी आपल्याला सांगितलं की वेळेवर सगळा पूर्णपणे आराखडा तयार करणे आणि टेक्निकल सँक्शन देणे आणि सर्व जो नियोजन पैशाचं केलेलं आहे त्याचा पूर्ण वेळेमध्ये त्याचे प्रस्ताव तयार करणे आणि ते पैसे खर्ची झाले पाहिजे कामावर आणि क्वालिटी मिळाली पाहिजे या बाबतीमध्ये सूचना मी दिलेल्या आहेत.
त्याचबरोबर DPC मार्फत होणारे जे काही कामं आहेत त्याच्यावर त्या त्या विभागाच्या HODने स्वतः ती कामं मॉनिटर केली पाहिजे, प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली पाहिजे आणि त्याची क्वालिटी गुणवत्तापूर्ण कामं झाली पाहिजे अशा प्रकारचा अहवाल कलेक्टरना त्यांनी देणं बंधनकारक आहे. अशा प्रकारचे देखील मी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचा जो काही एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे, सुप्रीम कोर्टाचे देखील आदेश आहेत. त्यामुळे सर्व महापालिकांना परमनंट शेल्टर बांधणे, त्याचबरोबर निर्बीजीकरण करणे आणि त्याचबरोबर ॲनिमल जी ॲम्ब्युलन्स ती देखील या ठिकाणी काही महापालिकांकडे आहे, जिकडे नाही आहे त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि एकंदरीत संपूर्णपणे प्री मान्सून वर्क जे आहे, पावसाळ्यापूर्वीची कामं सर्व यंत्रणांनी मार्गी लावली पाहिजे. विशेषतः रस्ते दुरुस्ती आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. सर्व यंत्रणा ज्या आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी वेळेत, आता वेळ आहे आपल्याकडे, त्यामुळे वेळेमध्ये या सर्व रस्ते व्यवस्थित करणे, सुस्थितीत करणे. कॉन्क्रीटचे रस्ते असतील तर मे अखेरपर्यंत ते जेवढं काम कंप्लीट होईल तेवढं कंप्लीट करणे आणि जे पॅचवर्क आहे, जी दुरुस्ती आहे डांबरी रस्त्यांची, ती देखील मे अखेरपर्यंत कंप्लीट झाल्या पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये याची काळजी सर्व संबंधित विभागांनी घेतली पाहिजे अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ज्या संबंधित ग्रामीण भागासाठी जे शाळा आहेत, अंगणवाड्या आहेत, PSC आरोग्य केंद्र आहेत, यांच्यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ठाणे शहराचा झपाट्यानं वाढणारा विस्तार आणि वाढत्या नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यात ठाणे शहर विकास समिती स्थापन करण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन पाठवलं आहे. निवेदनात त्यांनी नमूद केले की ठाणे शहराचा विकास केवळ सिमेंट काँक्रीटच्या इमारतींमध्ये मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून व्हावा. शहराचा विकास आराखडा पारदर्शकपणे राबवण्यासाठी तसंच बिल्डर दार्जिण्या निर्णयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञांची स्वतंत्र समिती आवश्यक आहे. अनधिकृत बांधकामं, फेरीवाल्यांचं अतिक्रमण, वाढती वाहतूक कोंडी आणि शहर विकास विभागातील संभाव्य भ्रष्टाचार यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ही समिती उपयुक्त ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं. नागरी सोयी सुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांच्या जीवनमानात वाढ करणं हे या समितीचं प्रमुख उद्दिष्ट असेल. राज्य सरकारनं या मागणीची गांभीर्यानं दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केली. ठाणे महानगरपालिका हद्दीत 8.24 किलोमीटर अंतरावरील झाडं कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र ही तोडलेली झाडं कोळशेत इथे लावण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हे आदेश धाब्यावर बसवून जिओ टॅगिंग शिवाय सुमारे 300 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण आंदोलन करण्यात आलं. आनंदनगर ते साकेत उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 1847 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यापैकी जिओ टॅगिंग शिवाय 300 झाडं कापून त्यांची पुनर्लागवड करण्यात आलेली नाही. त्याच्या निषेधार्थ ज्या ठिकाणी झाडं कापण्यात आली आहेत त्या सर्व्हिस रोड परिसरातच वृक्षारोपण करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलं. यावेळेला आंदोलकांनी झाडं वाचवण्यासंदर्भात फलक हातात घेतले होते. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले की आनंदनगर ते साकेत दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. 8.24 किलोमीटरच्या या पुलाचं बांधकाम 48 महिन्यात पूर्ण करायचं असून त्यासाठी 1847.72 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आले. या मार्गात 1788 झाडं बाधित होत आहेत. ही झाडं कापून त्यांचे क्रमांक जिओ टॅगिंग करून कोळशेत इथे पुनर्लागवड करण्याचे आदेश देण्यात आले असून हे काम स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला देण्यात आले.
या कंत्राटदारानं 171 झाडं मुळापासून काढून ती कोळशेत इथे लावणं गरजेचं असताना त्यानं सुमारे 300 झाडं रात्रीच्या अंधारात कापून नष्ट केली आहेत. या कामात त्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही सहाय्य केलंय. दरम्यान सुमारे 30 वर्षापूर्वी ही झाडं आपणच लावली होती. टी चंद्रशेखर हे आयुक्त असताना ही प्रक्रिया राबवण्यात आलेली होती. आता या झाडांची अमर्याद कत्तल होत असताना पालिका मूग गिळून गप्प आहे. आज ठाण्याचं प्रदूषण मानांकन 300च्या घरात पोहोचतंय. त्याचं ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोयरसूतक नाही. मात्र आपण निसर्गाचा समतोल बिघडवण्याची यंत्रणेविरोधात रणशिंग फुंकणार आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विरोधात आमचे नगरसेवक आवाज उठवतील असा इशाराही याप्रसंगी मनोज प्रधान यांनी दिलाय. याच्यात दोन गोष्टी. एकच ये ना मनीषा पुढे. मी ही जागा का निवडली त्याचं दोन कारण आहेत. तुम्ही सांगितलं जिथे झाडं तोडली तिथेच आम्ही झाडं लावली. मला असं वाटतं तू पण ह्या पाचपाकाडी परिसरात खूप वर्ष राहतोयस. मी इथला नगरसेवक होतो आणि ही जी झाडं आपण बघताय ती चंद्रशेखरच्या वेळेस हा सर्व्हिस रोड बनला आणि ती झाडं ही मी स्वतःच्या हाताने लावलेली झाडं आहेत. 30 वर्ष जुनी झाडं आहेत. आम्ही समोरच्या सोसायटींना दर सोसायटीला 10 झाडं दत्तक असं करून ही झाडं मोठी केली, जगवली आहेत. आज मुद्दामून अतिशय वाईट वाटतंय की ही झाडं यांचा कत्ल होतोय. आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात अजिबात नाही. आनंदनगर ते साकेत हा रस्ता बनतोय. माझं म्हणणं फार स्पष्ट आहे की ठाण्याचं ग्रीन कव्हर गेले 3-4 महिने 6 महिन्यात कमी होत चाललंय. मेंटल हॉस्पिटलमध्ये 1400 झाडं तोडायची परवानगी न देताही तोडली गेली. मॉडेलामध्ये झाडं तोडली गेली. रेमंडमध्ये तुम्ही जा, रोज झाडं तोडली जात आहेत. ओबरॉयमध्ये जा, रोज झाडं तोडली जात आहेत. आज ही एक ग्रीन बेल्ट होता, तिथेही झाडे तोडली जात आहेत. जेव्हा यांना झाडाचं काम दिलेलं त्याला जिओ टॅगिंग करायचं होतं, त्याला नंबरिंग करायचं होतं आणि ही ट्रान्सप्लांट करायची होती. इकडनं उचलून कोलशेतला जाऊन ती रिप्लांट करायची होती. पण आमच्याकडे व्हिडिओ एव्हिडन्स आहे. रोज रात्री 3-2 अशा रात्रीच्या वेळेस ते कापतायत. जर तुम्ही खालती बघितलं तर मुळाच्या वरतून ते झाडं तोडलेली आहेत, कापली आहेत आणि वरतून माती टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने जर काम होणार असेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवाले रस्त्यावर उतरू, जसं आज उतरलोय. माझं स्पष्ट म्हणणं आहे की ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी याच्यात सामील आहेत आणि एक 12 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हे झाडं तोडण्यासाठी दिलंय. त्यांच्या या 12 कोटीमध्ये त्यांचाही सहभाग आहे असं स्पष्ट आपल्या वतीने मी सांगतो. मी आपल्या वतीने एक चेतावणी देतोय की अशा प्रकारची जर झाडं तुम्ही तोडली तर आम्ही उग्र आंदोलन या ठाणे शहरात उभं करू. किंबहुना आम्ही एक PIL दाखल करायच्या फिराकीत आहोत. दुसरं तुम्हाला मी सांगतो की सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे की 305 AQI ह्या आठवड्यात या ठाण्याचा होता. काल मी बघितलं 245 होता. म्हणजे हळूहळू हे ठाणे शहर दिल्लीच्या वतीच्या दिशेने चाललंय. म्हणजे 10-15 वर्षात तर इथे ग्रीन कव्हर उरणारच नाही. तर कोणाला काहीतरी करायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि आम्हाला एक संधी घ्यायची होती ही दाखवायला ठाणेकरांना की उघड्या डोळ्याने तुम्ही पण बघू नका, तुम्ही पण रस्त्यावर उतरा आणि आंदोलनात सहभागी व्हा. ही जी कत्तल चालू आहे या संदर्भात काही आणखीन माहिती आमचे पदाधिकारी आहेत सौरभ वर्तक आपल्याला देतील. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आज 1 दिवसीय संपावर गेले असून कार्यालयाबाहेर काम बंद आंदोलन छेडण्यात आलं होतं. या आंदोलनात अंगणवाडी सेविकांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. त्यामुळे परिसरात घोषणाबाजी आणि आंदोलनाचं वातावरण पाहायला मिळालं. जुनी पेन्शन योजना लागू करा तसंच काळा कायदा रद्द करा या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी एकत्र येत आंदोलन सुरू केलंय. आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की मागील काळात संबंधित प्रशासनाकडे 8 ते 9 वेळा निवेदन देण्यात आलं, मात्र अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. येत्या काळात हे आंदोलन आणखी मोठ्या स्वरूपात करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान धर्मराज्य पक्षानं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला असून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या योग्य असल्याचं मत व्यक्त केलंय. प्रशासनाकडून या मागण्यांवर काय भूमिका घेतली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.